जय खानोलकर बिझनेसमॅन म्हणे, वेळेचं काय महत्व आहे की नाही? काय रे, घड्याळ घालतोस ना? बघतोस की नाही ते? किती वेळ वाट बघते मी इथे. असं का बघतोयस? काही नाही, ते आय मीन घरी गेल्यानंतर आईने पुन्हा मारलं का? ते सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, शायनर, मम्मी पप्पा इतक्या इझिली गौतम आणि आशुताईच्या लग्नासाठी तयार नाही होणार आहेत. तू बघितलंस ना मम्मीचा चेहरा कसा झाला होता. घरी जाऊन पण ती खूप संतापली होती. त्यांच्या मनात काय सुरू असेल समजू शकतो मी. आता आपल्याकडे फक्त एक ऑप्शन आहे, गौतम बांदेकर. डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि तिथेच बोलू. कमळे कमळे कमळे, सगळं संपलं कमळे. आता कसं होणार आपलं कमळे? आपण आता कसं जगायचं कमळे? सगळं संपलं. काय झालंय? काय माणूस गेल्यावर काय बोंबलायला लागल्यास? अगं बोंबलू नको, नाही तर काय करू? हा, सगळं संपलं कमळे. आता कॉलेजला सुट्टी म्हणजे हॉस्टेलला बी सुट्टी, म्हणजे मेसला बी सुट्टी, आणि सगळ्या पुरी आता गावाकडे गेल्यात, म्हणजे आता जेवण बनणार नाही असं म्हणाल्यात. कमळे, जेवणच नाही मिळालं तर काय करायचं का आपण? सगळीच बोंब होईल आपली. तुला तर माहितीच आहे, जेवण म्हणजे वीक पॉइंट आहे आपला. कमळे, आता कसं होणार का आपलं? हा, आपलं नाही, तुझं. हा, कसली आहेस ग कमळे? हा, इथं माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, तुला चेष्टा सुचायली आहे वय ग? जसं काय मला एकटीलाच खायला लागते, तू जशी काय वारा खाऊनच जगतीयस. कमळे, काय करायचं आता? हा, मी काय म्हणतोय, आपण आपल्या गावाकडे परत निघून जाऊया. होय की, कसं जाणार आहेस? काय एसटी मंडळ माझ्या बाच आहे का तुझ्या बाजचं रेल्वे आहे? होय ग कमळे, यो विचार तर माझ्या डोसक्यात आलाच नाही. खरं मी केला याचा विचार. हे बघ, स्टुडंट साठी इंटर्नशिप जॉब. नोकरी बघायला लागलोय मी, आणि आज जाणार आहे इंटरव्ह्यू द्यायला. इंगे, गावाकडे जायचं तर मग पैसे तर पाहिजेत की नाही, आणि इथं करून खायचं म्हणल्यावर हातात 4 पैसे पाहिजेत की नाही. म्हणून मी आत्ताच चाललोय, तू नको टेन्शन घेऊ. अगं कमळे, मग मी बी येतो तुझ्या संग. आधी माझं होऊ दे, मग तुझं बघू. बाय. अरे काय, कुठे निघालात दोघी? सर, हे बघा, स्टुडंटसाठी इंटर्नशिप आहे, तिथेच चाललो इंटरव्ह्यू द्यायला. अरे वा, दॅट्स रिअली गुड. अरे बाय द वे, हे वहिनीने पाठवलंय तुमच्यासाठी डब्बा आहे. अय्यो, सर वहिनीला की नाही साष्टात. सर, याच्यात भजी आहे ना व? हा, कमळे, चल की 2-2 घास खाऊया. तू खाऊन घे, मी जातो. ऑल द बेस्ट कमळे. हा, चल. ऍड्रेस बघू. हे बघा. अरे हे ऑन द वे, मला ये सोडतो तुला. बर. हा, आई बोल. अरे कुठेस तू? कधीपासून फोन करते तुला? ते मी पोहोचतो थोड्या वेळात. नाही, ऐक ऐक ऐक, ते टेंडर अनाउन्समेंट आहे ना, तिथे चालले मी. शायनर, चल ना लवकर. हा आई, हा मी पोहोचतो थोड्या वेळात, येईन मी. ऐक ना, कुठेस तू? म्हणजे कुणा बरोबर आहेस का? मुलीचा आवाज आला मला आजूबाजूला. नाही, मी इथे ट्रॅफिकमध्ये आहे ना, तर इथला कोणाचा तरी आवाज आला असेल. अच्छा, जय, आई आहे ना मी तुझी, तू खरं बोलू शकतोस माझ्याशी. मला मुलीचाच आवाज आला. अरे रे शायनर, काय पकवतो रे? मी थोड्या वेळात पोहोचतो. एका मीटिंगमध्ये चाललोय, अर्जंट मीटिंग आहे, ती झाली की डायरेक्ट येतो मी. हां, बाय 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 बाय. काय काही अक्कल नाही आहे का तुला? मॅनर्स नाही आहेत, फोनवर बोलतोय, दिसत नाहीये. हा, ठीक आहे ठीक आहे. मूर्ख. आला मोठा शाणा मला मॅनर्स शिकवतोय. बस लवकर. चल. चल, तू चल. राजू आला नाही का? मुलगीच आहे, आणि आईला माहितीच नाही. काय जमाना आलाय, मुलगा फिरवतोय पोरी आणि आईला पत्ताच नाही. वा वा, काय मज्जा आजकालच्या पोरांची. काही म्हणालीस? हो, तो नाही नाही, सिरियल. कशाला बघायच्या अशा सिरियल्स?
मकरंद कुठे बघ त्याच्यापेक्षा. अगं, आय, 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 आय. एवढी मोठी बिल्डिंग, आता यात ऑफिस कुठं हुडकायचं? एक काम कर, त्या सिक्युरिटीला विचार किंवा सरळ रिसेप्शनला विचार, ते सांगतील तुला कुठे जायचंय. बरं, बिंदास्त इंटरव्ह्यू दे, घाबरू नकोस अजिबात. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. जा तू, मी थांबतो. ठीक आहे, जातो. हॅलो. हाय ऋषी, ऑल सेट. हो, हे बघ, हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे. जस्ट दॅट तू सगळं एकदा नीट चेक करून घे. आई डोंट वरी, मी सगळं प्रिपरेशन करून ठेवलंय. जस्ट अ मोमेंट. साहेबा, हे सगळं नीट सिक्वेन्समध्ये लावा रे. माझ्याकडनं जरा चूक झाली. सॉरी मॅडम. मी करतो ना, हे सगळं व्यवस्थित लावून घेतो. मी आहे ना, अजिबात तुम्ही काळजीच करू नका या विषयावर. ऋषी, हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे. फक्त कुठलाच प्रॉब्लेम यायला नको. ऑल द बेस्ट. बाय. मॅडम, मी आलो. सरांना फोन करून देतो. कोणाला? देसाई सर. देसाई सरांना फोन करायचा राहिलाय, मी आलो करून. आई, अगं तुला माहिती आहे की या टेंडरच्या सगळ्या डिटेल्स मला जास्त माहिती आहेत. मला विचारायचं असतं ना तू. ऋषीला काय विचारतेस? त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे सगळं. हो रोहित, आय नो यू आर सो ऑफिशियंट. तुला मला हे असं वेगळं सांगायला नकोय. तुला सांगू का, ऋषीचं हे पहिलं टेंडर आहे. अँड यू नो व्हॉट, आय एम सुपर एक्सायटेड. बघ ना, त्याला सुद्धा थोडं टेन्शन आलंय रे. बट आय एम शुअर वी आर गोइंग टू विन. जी माणसं प्रेमात पडलीच त्यासनी विषय सल्ला. पोरगी सोबत असताना आईचा फोन उचलू नये. लय महागात पडते भावा. आज वाचवले तवा आभार व्यक्त करायला सांच्याला खाटकूट लागते.